ठाण्याला जाऊया। ठाणे पश्चिमेला असलेल्या बी केबिन भागात इमारत कोसळून 6 जणांचा मृत्यू झालाय। मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमाराला ही दुर्घटना घडली आहे। श्रीकृष्ण निवास नावाची इमारत सुमारे 50 वर्ष जुनी आहे। याआधीच या इमारतीला धोकादायक म्हणून घोषित केलं होतं, मात्र तरीही या इमारतीत 5-6 कुटुंब राहत होती। सोमवारी रात्री ही कुटुंब झोपलेली असताना ही इमारत कोसळली। तातडीने अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। ढिगारा उपसण्याचं काम हाती घेतलं। ढिगाऱ्यातून 6 जणांना जिवंत बाहेर काढण्यात आलं। त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं गेलंय, तर ढिगारा उपसण्याचं काम अजूनही सुरूच आहे। नोटीस देऊनही इमारतीत 6 कुटुंब राहत होती। आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत आहेत। कपिल, काल रात्री 2 वाजता मोठी दुर्घटना घडली आहे। नोटीस देऊनही कुटुंब त्या ठिकाणी राहत होते आणि दुर्दैवानं त्यातल्या काही कुटुंबांचा जीव गेलेला आहे। काय सांगाल, नेमकं रात्री काय घडलं? नक्कीच ऋषी, ठाकुर्ली इमारत दुर्घटनेला 7 दिवस उलटून गेले होते की पुन्हा ठाण्यामध्ये इमारत कोसळलेली आहे। आपण त्या घटनास्थळी आहेत आणि तुम्ही बघू शकता या घटनास्थळी की इथे इमारती कोसळलेल्या तिथे बचाव कार्य सुरू झालेलं आहे। आतापर्यंत 6 ह्या पूर्ण इमारती कोसळण्यामध्ये प्रकरणी मृत्युमुखी पडलेले आहेत। तर 6 जणांना जिवंत बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। एनडीआरएफच्या टीमला एनडीआरएफची टीम असो, फायर ब्रिगेड असो किंवा स्थानिक इथले नागरिक असो, हे पूर्णतः ह्या कामामध्ये लागलेले आहेत। रात्री 2च्या सुमारास इमारत पडली त्यामुळे झोपेच्या वेळी ही इमारत पडल्यामुळे लोकांना बाहेर पडण्यास अशक्य गोष्ट होती। आतापर्यंत 6 जणांना सुखरूप बाहेर काढलेलं आहे। 4-5 तासांनी एका मुलाला बाहेर काढण्यात यश आलेलं आहे एनडीआरएफ टीमला, परंतु 6 जणांचा याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे। एकंदरीतच हा जो विषय आहे धोकादायक इमारतीचा, तो पुन्हा ऐरणीवरती आला आहे असंच आपण बोलू शकतो। सर, आपल्याबरोबर पालकमंत्री त्यांच्याकडून जाणून घ्या। सर, या विषयाकडे कसं बघतात? 7 दिवसापूर्वी ठाकुर्लीमध्ये इमारत कोसळते, मुंब्रा, कळवा, नंतर आता परत पुन्हा ठाणे। एकंदरीत झालेली घटना दुर्दैवी आहे। एक 4-5 लोकांचा या ठिकाणी मृत्यू झाला आहे। 6-7 लोकांना सुखरूपपणे बाहेर काढलेलं आहे। आणखी काही लोक अडकल्याची भीती या ठिकाणी आहे। ठाणे महापालिकेचं डिझास्टर मॅनेजमेंट, फायर ब्रिगेड आणि एनडीआरएफची सगळी टीम या ठिकाणी युद्ध पातळीवर काम करते। झालेली घटना दुर्दैवी आहे, परंतु या संपूर्ण ठाणे शहर किंबहुना MMR क्षेत्रामध्ये या सगळ्याच इमारतींचा पुनर्विकास हाच एकमेव पर्याय या सगळ्या गोष्टींवर आहे आणि म्हणून क्लस्टरचा निर्णय राज्य सरकार आणि महापालिकाने मिळून घेतला आहे। दुर्दैवाने काही लोक कोर्टात जाऊन या निर्णयावर स्थगिती आहे। आताच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहामध्ये देखील निवेदन करताना सांगितले की धोकादायक इमारतीमधील राहणाऱ्या रहिवाशांची बाजू हायकोर्टासमोर सक्षमपणे मांडून यावरचा जो काही निर्णय आहे तो निर्णय लावून या क्लस्टरचा मार्ग मोकळा करण्यासाठी शासन गांभीर्याने विचार करते, शासन गांभीर्याने पावलं टाकते आणि लवकरात लवकर या बाबतीमध्ये निर्णय होणं अपेक्षित आहे। सर, नक्की लवकर निर्णय होणं अपेक्षित आहे, पण एक मोठा मुद्दा समोर येतो, लोकांना शाश्वती नाही आहे। आपण घर सोडलं तर आपलं पुन्हा घर मिळेल का नाही, आणि याच्यामध्ये लोक घर सोडत नाही आहे। ह्या इमारतीलाही धोकादायक म्हणून 10 वर्षापूर्वी डिक्लेअर केलं होतं, म्हणून लोकांनी घर सोडलं नाही, कारण त्यांना शाश्वती मिळत नाही। ह्या शाश्वतीसाठी काय करणार का? नाही, अनेक असे प्रकरणं आहेत की त्यामध्ये मालक आणि भाडेकरू यांचा वाद आहे, परंतु काही प्रकरणं न्यायालयामध्ये आहेत। हे या इमारतीचं देखील प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि म्हणून न्यायालयामध्ये काही प्रकरणं असल्यामुळे त्याच्यावर कुठलाही निर्णय घेणं शक्य होत नाही आणि म्हणून सगळ्यांनीच या बाबतीमध्ये सहकार्य केलं पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक माणसाचा जीव महत्त्वाचा आहे, त्यामुळे घर, प्रॉपर्टी या सगळ्या मालकी, भाडेकरू या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून सगळ्यांनीच एकत्रितपणे येऊन या प्रश्नाकडे एक सामाजिक बांधिलकी म्हणून पाहिलं पाहिजे आणि म्हणूनच या संपूर्ण ठाणे शहराबरोबर MMR क्षेत्रामध्ये क्लस्टर योजना प्रभावीपणे लवकरात लवकर लागू करण्याबाबतीत शासन गांभीर्याने पावलं टाकते। नक्कीच हे पालकमंत्री होते। पालकमंत्र्यांनी आवाहन केलं लोकांना, बाबा अशा गोष्टीमध्ये लोकांनीही समजूतदारपणा घेतला पाहिजे, कारण जीव खूप महत्त्वाचा असतो। प्रॉपर्टीचे वाद अनेक ठिकाणी सुरू आहेत, असेच मालक असो किंवा मग रेंटचा वाद असो, अनेक अशा गोष्टी आहेत। ठाकुर्लीला पण हाच वाद होता, ते पागडी सिस्टम होती, रेंट सिस्टम होती आणि मालकांचे त्यांच्यामध्ये वाद सुरू होते। ह्या अनेक गोष्टी आता समोर येत आहेत आणि मुख्य कारण बनत चाललेले आहेत। या गोष्टीकडे शासनाने किंवा मग राजकीय नेत्यांनी किंवा मग पालिका प्रशासन
प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे। आतापर्यंत ह्या ढिगाऱ्याखालून 6 जण सुखरूप बाहेर पडले असले तरी 6 जणांचा मृत्यू झालेला आहे। ठाकुर्लीला 9 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर मुंब्रा जे शिळफाटा इमारतीने 74 जणांचा मृत्यू झाला होता। म्हणजे एकंदरीतच ही जी मृत्यू संख्या आहे किंवा ही जी घटना आहेत हे कुठेतरी थांबण्याची गरज आहे ऋषी। नक्कीच हे सगळं थांबण्याची गरज आहे। त्याचबरोबर इथल्या इमारतीत जीव मुठीत घेऊन राहणाऱ्या रहिवाशांच्याही भावना सरकारनं समजून घेऊन आणि सरकारच्याही भावना या नागरिकांनी समजून घेण्याची आज गरज निर्माण झाली आहे। तुर्तास धन्यवाद कपिल, या सगळ्या महत्त्वाच्या माहितीबद्दल। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।